मरला ती भिजणार आहे ती. गुड मॉर्निंग गाईस. तर आज आमचा आहे आज 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये आज कुठे फिरायचा प्लॅन आहे माहिती नाही. आता जाऊन बघू कुठे फिरायचा प्लॅन आहे तो. आणि मस्तपैकी आता आम्ही मेकअप वगैरे करून खाली आलो तेच जाऊ बघू आता काय बघायचा प्लॅन आहे तो. नाही तर मग आजचा दिवस असाच होतो. मग बघू आता इथे चाय प्यायला आलो आम्ही. चहा पिणं आहे बिताली. सो गाईज फायनल आता आम्ही इकडे चाललो आहे. तो नवीन ब्रिज झाला आहे ना, नाव नाही माहिती मला. तो ब्रिज बघायला चाललो आम्ही. इथून 70 किलोमीटर आहे. येऊन जाऊन 3 तासाचा प्रवास आहे. बघू आता पुढे जाऊन काय. आम्ही वरती आलो थोडंसं सामान आणायला आलं आणि सामान घेऊन नव्हतं गेलं काय का प्लॅन नव्हता नीट म्हणून आता चाललो. बघू कसं आहे ते नवीन ब्रिज. आणि आजूबाजूचं वातावरण गाईज काश्मीर बोललं की मजाच असते आणि भारी वाटतं. तर जाऊन बघूया आपण डायरेक्ट. सो गाइस हम लोग जा रहे हैं अभी ब्रिज देखने. बीच अब जा दर्शन भगवान के पास एंड पाऊंगे उधर. हाँ बोबरी बाबा अपन पाऊंगे तो यार ना बाबा देखो बाबा. घाट लागला आज गाईस. पाकिस्तानला पाणी जातं आपण भारताने बंद केलेलं आहे. बरं झालं बंद केलं. हा एक पॉईंट आहे आम्हाला दाखवला आहे. पॉईंटचं नाव नाही माहिती. आम्ही जाऊन बघू आता. पण 1 नंबर पॉईंट आहे गाईज. 1 नंबर बघा. एक नंबर गाईज पॉईंट. किती मोठा डोंगर आहे बघा गाईज. मस्त गाईज पॉईंट आहे. पण जी गाड्यांची वळणं होती ना त्यांनी आम्हाला थकवून टाकलं आहे पूर्ण. खूप थकलो गाईस. कारण की वळणात भरपूर वाकडी तिकडी वळण आहेत. आणि हा पॉईंट बघा 1 नंबर पॉईंट आहे. खाली जाऊ शकतो ना. चल ना बघू. किती उंच आहे. कोणतं तरी काही प्राचीन मंदिर आहे आतमध्ये. 4 का मतलब क्या मतलब किया था बाबा पड़ता है. क्या किया था बाबा ने. इसकी महत्ता में संतान प्राप्ति के लिए. अच्छा हाँ जी, जिसके संतान नहीं होती दूध का झरना. अच्छा हाँ जी, वो शक्तिशाल जगह है. ऐसे वैसे जगह नहीं, बड़ी पावर वाली जगह है. ठीक है.
ओपनिंग झाली याची. चिन्नाव ब्रिज रेल्वेचं सर्वात उंच ब्रिज इंडियामध्ये. फोटो घेतलो काही सांगितलं. तर गाईज यावेळेस जे मोदींनी उद्घाटन केलं ब्रिजचा आणि इंडियातला आपला सगळ्यात मोठा ब्रिज, कटरापासून 2 तास लागतात यायला इथे आणि आम्ही फायनल तिथे पोहोचलो आहे आणि तुम्हाला मी दाखवते. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात टॉपला आम्ही वरती आलो गाईज. हा ब्रिज त्याच्यावरती आहे, टॉपला वरती आलो आम्ही आणि मस्तपैकी इथे फोटो शूट चाललं आहे. आणि हा नजारा बघा, एक नंबर व्ह्यू आहे.